जगामध्ये जर कुणी नुकसान सहन करणार असेल तर फक्त शेतकरी. हरामी ही सरकार सुद्धा नाही. आपल्या इथं काय आहे, सगळं तोंडात मारल्यासारखं करते. तर आपलं नुसते पोतळे पुसायला लागलेले, नुसते आश्वासनच आश्वासन आहेत. या लाडक्या बहिणीचे पैसे ह्या शेतकऱ्याकडून काढायला सुरू केले त्यांनी. हां, एवढे हरामी सरकार आहे. अशा पद्धतीचं सरकार जर अशा पद्धतीचं जर असेल तर शेतकऱ्याचा भुकणं वाजेल ना. हां, काटा लागेल, काटा. शेतकऱ्याची काळजी घेणारे उद्धव ठाकरे आहे, हे आमचं ठाम मत आहे. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हा चांगल्यापैकी मुख्यमंत्री होता. चांगल्यापैकी त्यानं कामं केले आणि त्याच्या काळामध्ये चांगले लोक बी राहिले. कोरोना काळ असून सुद्धा चांगल्या पद्धतीत राहिले. परंतु ह्या फडणवीस सरकारच्या काळामध्ये आणि हे अजित माजिद आणि ते खोकेवाला एकनाथ शिंदे हे एवढे हरामी बनले. जुने पक्ष मोडून सनी त्या पक्षामध्ये विलीन झाले. हां, त्यांना लाज वाटायला पाहिजेत. आणि मतं चोरी करून त्यांना कोणी मतं दिलेले नाहीत, मतं चोरी केलेले आहेत त्यांनी. आलं का नाही? ही निवडून जे आलेले ते निवडून आलेले नाहीत. बस शेतकऱ्याला काही देण्याची दानत आहे का नाही त्यांना? आता त्यांचं काय करावं त्यांनी आणि काय नाही. हा, काय करावं मला सांगा तुम्ही. ही अशा पद्धतीचं जर सोयाबीन झालेलं आहे, ह्याला काय करायचं सांगा. आता ही बघा, ही आहे का ह्याला काही बघा, बघायचं का? हे काही बघा, हे बघा बघा बघा, ही आहे का? हां, काय काय करणार शेतकरी सांगा. सुद्धा नाही त्याला काही. वर्ल्ड जगामध्ये जर कुणी नुकसान सहन करणार असेल तर फक्त शेतकरी. हरामी ही सरकार सुद्धा नाही. त्यांना 4-4 वेळेस हे सरकारमध्ये पेन्शन घ्यायचे, भाडखाऊ. आणि त्याचा पलंग कितीला बनवायला फडणीस 51. अशा पद्धतीचं सरकार जर असेल तर शेतकऱ्याचं भुकणं वाजणारच आहे ना. कारखान्याला 100 कोटी रुपये अनुदान आहे. अरे कारखान्याला 100 कोटी नाही. तुमच्या त्या अडाणी अंबानी कोण ते आहेत त्यांनी तर पैसे हाणून बसले तिकडे. हजारो कोटी त्यांचे पैसे फेडायला तुम्हाला आहेत. अरे तुम्ही सोयाबीनचा भाव, हायब्रिडचा भाव बघा, ज्वारीचा भाव बघा, आणि तुम्ही सोन्याचा भाव बघा कुठं गेलाय ते. ज्यावेळेस सोन्याचा भाव आणि ज्वारीचा भाव एकच होता त्यावेळेस पासून ज्वारीच्या आज बी 30 भाव आहे. बाप्पा, हे अंदाजा तुमचं सोयाबीन कधी निघल? काय निघायला काढायसारखंच नाहीये. काय काढणार आहोत आम्ही? वापसा कधी होईल? वापसा तुमच्याकडे कमीत कमी 1 महिना लागेल. पण ह्याला काय नाहीच तर काय काढायचंय? काढायला 1 महिना लागेल, 1 महिना. तुमच्याकडे कुठला तहसीलदार, तलाठी तुमच्याकडे कुणी आलंय का? कुणी सुद्धा आलं नाही, कुणीच आलं नाही. फक्त ही शिवसैनिक आले बघा, ही दोन्ही. हो का? ही तुमचा परिचय सर? मी उद्धव ठाकरे शिवसेनेचा विधानसभा प्रमुख आहे, शिवसैनिक आहे. आम्ही प्रत्येक जणाच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा या इथल्या तहसीलला, तलाट्याला सांगत आहोत की लवकर तात्काळ या ठिकाणी पंचनामे करून, जसं पंजाब सरकारच्या धर्तीवर या ठिकाणी सुद्धा या महाराष्ट्रातील, या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत करावी आणि यावेळेस त्यांची शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ येईल, योग्य वेळ येईल. आता या मुख्यमंत्र्यांना ही योग्य वेळ वाटत नाही का? शेतकरी पूर्ण संकटात असताना या वेळेसच ही योग्य वेळ नाही का? तुम्ही कर्जमाफी यावेळेस दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे? मामा तुम्ही सांगा एकदा. नाही, कर्जमाफी नुसते आश्वासनं दिले. यावेळेस तरी ह्या सरकारनं, आज सगळं बहुमतामध्ये सरकार आहे, यावेळेस तरी त्यानं कर्जमुक्ती करावी. 7-12 कोरा करतो म्हणले, अजून 7-12 कोरा नाही. 2009 पासून सनी त्या उद्धव ठाकरेच्या बी काळामध्ये काही कर्जमाफ्या झाल्या, पण दुसऱ्या सरकारच्या झाल्या, ह्या सरकारच्या झाल्या, परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं नाही. कुठे पैसे माफ केलेत, काय केले तर त्या सरकारला, त्या बँकेवाल्यालाच माहिती. तुमचा पंचनामा वगैरे कुणी केलाय का? 2009ला कर्ज काढलेलं आहे. अजून माझ्या 7-12वर जशाल तसं कर्ज आहे माझं. बँकेच्या नोटीस आहेत. तुमचा तलाठी, तहसीलदार, आमदार, खासदार कुणी तुमचा पंचनामा केलाय का? कुणीच आलं नाही, कुणी पंचनाम्याला आलं नाही, कुणी नाही. हे बघा परिस्थिती. हे सगळं सोयाबीन सडून गेलेलं आहे.
आणखीन यांच्यापाशी पंचनाम्याला ना आंबेजोगाईतला तलाठी आला, ना तहसीलदार आला, ना कुठला आमदार आला, ना कुठला खासदार आला. आम्ही आत्ता सहज जाता जाता बघितलं यांचं सोयाबीन हे अक्षरशः पूर्ण पाण्यामध्ये आहेत. हे चालतं ना की? यांना तात्काळ मदत करण्यात यावी. यांचं नाव वसंत मोरे. पूर्ण नाव सांगा काका. सर्व शेतकऱ्यांची मदत करा. गोपाळराव मोरे, राहणार मोरेवाडी. माझं शेत आहे जोगाईवाडी शिवारामध्ये, तालुका आंबेजोगाई, जिल्हा बीड. यांच्या शेतामध्ये अशी परिस्थिती आहे. माळकरी आहेत काका. हा, ते काका तुका पूर्ण आहे, माळकरी माळ आहेत. आहे. महिन्याचा वारकरी आहे मी. हे काका माळ बघा यांच्या महिन्याला दर गळ्यातली. महिन्याला मी पंढरपूरला जातोय. माळकऱ्याची अशी अवस्था आहे ना. यांना कुठली नोकरी आहे. वयस्कर आहेत काका. हे सगळं यांच्या सोयाबीनमध्ये पाणी झालेलं आहे. बघा गुडघ्या इतकं पाणी आहे. हे सोयाबीन निघणार नाही. याच्यामध्ये आता काहीही राहिलेलं नाही. सगळ्या शेंगा पूर्णतः पाण्यात गेलेल्या आहेत.